हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे। तर आज आहे परीच्या स्कूलचा लास्ट डे आणि तिच्यासाठी मी साबुदाणा वडा बनवते। ती आता स्कूलचं सगळं आवरून घेते तिकडं, तोपर्यंत म्हटलं इकडे साबुदाणा वडा बनवावं। कालच मी साबुदाणा वडे बनवले होते दुपारी, पण त्याचं पीठ जरा शिल्लक ठेवलं होतं, म्हणलं परीला उद्या डब्याला द्यावं म्हणून। तर आता भरपूर सारे साबुदाणे वडे झालेले आहेत, तुम्हाला दिसत असेल। आता हे सगळे तळून घेते आणि आजचा दिवस असा आपला स्टार्ट होतोय आणि बघूया ब्लॉगमध्ये काय काय होते ते शेअर करेन मी तुमच्याशी। स्टे ट्यून, बघत राहा आणि हां, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। तर आता इडलीसाठी इथं मी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घातली आहे, इथं बघू शकताय तुम्ही। तर आता आज सकाळी घातली आहे, संध्याकाळपर्यंत छान भिजेल। संध्याकाळी ह्याला वाटून ठेवणार आणि उद्या तुम्हाला इडलीची रेसिपी दिसणारच आहे। आज वातावरण इतकं ढगाळ आहे ना, असं वाटते की पाऊस येतोय का काय, आणि इतकं गरम होतं ना। मी केस वरती बांधलेत, आता स्वयंपाक करत होते मी, स्वयंपाक झाला आहे माझा। तर मी टोमॅटोची चटणी आणि चपाती बनवली आहे। खूप दिवस झालं टोमॅटोची चटणी खाऊ वाटत होती, तर मी कशी बनवली ती दाखवते। रेसिपी काय मी शूट केलीच नाही, लक्षातच राहिलं नाही। तर आता झाली बनवून, मी तुम्हाला दाखवते। थोड्या वेळात परी पण येईल, पण मला आता मी सकाळी नाश्ता पण नाही केला, त्याच्यामुळे मला खूप भूक लागली आहे। अजून कपडे धुवायचे बाकी आहेत, पहिला नाश्ता करून घेते। चला आता पहिले टोमॅटोची चटणी दाखवते। तर तुम्ही बघू शकताय, अशा प्रकारे मी टोमॅटोची चटणी करते। एक नंबर आणि टेस्टी लागते। जर आपला रात्रीचा भात शिल्लक राहिला असेल ना, तर तो सुद्धा भात ह्याच्यामध्ये परतून खाल्ला ना तर एक नंबर लागतो। आणि अशी टोमॅटोची चटणी नक्की करून बघा, खरंच खूप भारी म्हणजे एक नंबर लागते। इकडे चपाती पण रेडी आहे, तर आता मी नाश्ता करून घेते, बराच वेळ झाला आहे। चलो, आज नाश्त्यामध्ये मी काहीच खाल्लेलं नव्हतं, तसंच सगळं माझं काम चाललं होतं आणि सकाळपासून खूप धावपळ पण झाली माझी। तर आत्ताशी मी जेवायला घेतले, तर टी व्ही बघता बघता मी जेवण करत होते। एक नंबर झाली होती टोमॅटोची चटणी, इतकी आवडली ना मला, खूप भारी झाली होती। हॅलो, तर परी आली आत्ता स्कूलमधून आणि परी काय काय दिले ग तुझ्या फ्रेंडने गिफ्ट, दाखव बरं। स्वरांजली आहे ना, तिने स्वरा मला सायस्मिताला आणि तिच्यासाठी काय दिलंय ते सांग। ऐक ना, तिच्यासाठी तिने आम्हाला हे ब्रेसलेट दिले। आणि हे बघू शकताय तुम्ही, हे असं ब्रेसलेट दिलंय परीला आणि इयरिंग पण दिलं ना। हा, ते सायस्मिता दिले, म्हणजे माझ्या बेस्ट फ्रेंड, परीच्या बेस्ट फ्रेंडनी हे इयरिंग्स दिले तिला। सुट्टी लागणार आहे ना आता, काय वॅकेशन चालू होणार, त्याच्यामुळं आज मॅडमनी पार्टी केली। सकाळी पैसे रडून रडून रडून, रात्रीपासून रडते, रडून रडून आज पैसे घेऊनच गेली पार्टीला शाळेत, आहे ना परी। काय काय खाल्लं मग पार्टीमध्ये, काय काय घेऊन गेलेली तू? मी कुरकुरे वेगळे टाइप्सचे घेऊन गेली होती आणि सगळ्यांनी जे कुरकुरे आणले होते का, त्यांनी जा मस्त असे त्याचे थोडेसे मिक्स केलं, म्हणजे त्याला हा नाही, त्याचे छोटे तुकडे तुकडे केले। मग सगळं एका मोठ्या पातेल्यात टाकलं आणि भेळ बनवले। कांदा ते असतं ना कोथिंबीर, काय मिरची टाकतात, ते सगळं टाकून आम्ही भेळ बनवली होती आणि आमच्या गर्ल्सला दिली होती। लई भारी झाली होती भेळ, मज्जा केली। खुश का आता, सुट्ट्या लागणार ना आता? पण टीचर म्हणतात की आज उद्या आणि परवा सुट्टी आणि मंडे पासून स्कूल आहे। म्हणजे तुम्हाला ह्या वर्षी सुट्टी नाही, शाळा चालू। मला वाटते तुमची शाळा आहे ना मे पर्यंत चालू राहील, 1 मे पर्यंत। 1 मेला सुट्टी लागणार असं मला वाटतंय, काय माहिती, टाइम टेबल येईलच की, मेसेज येईल ना, बघूया। मेसेज आला आता, नसन आला पण येईलच मेसेज। जा कपडे चेंज कर, पळ जा। हातपाय धुतलं का, हातपाय धुतलं का, जा फ्रेश हो पटकनी। आणि टोमॅटोची चटणी केलेली आहे, छान केली, मस्त चपाती आणि टोमॅटो चटणी आज बनवली। बाहेर ऊन तर लय झालंय। आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6 आणि आता मी चहा ठेवलाय चहा पिण्यासाठी।
तर आता आज बाजार असतो, आज बाजारामध्ये जायचं आहे मला, कारण सगळा भाजीपाला टोटल फ्रीजमधला संपला आहे, सगळा फ्रीज रिकामा झाला आहे. मग म्हटलं आता पहिला भाजीपाला घेऊन यावं. तर परत अंधार पडतो, परत आल्यानंतर स्वयंपाक पण करायचा असतो मला. तर आता भाजीला जाणार आहे, भाजीला घेऊन येते आणि आल्यानंतर मग मी तुमच्याशी बोलते आता. तोपर्यंत बाय. तर आत्ताच आले भाजीला घेऊन आणि मी काय काय घेऊन आले दाखवते आता मी तुम्हाला. परत मला स्वयंपाक पण करायचा आहे. बराच वेळ गेला बाजारामध्ये, आज खूप गर्दी होती आणि इतकं गरम होत होतं ना, मी काही शूट केलं नाही बाजारामध्ये. आता घरी आले निवांत, मी दाखवते आता तुम्हाला. आणि आता ड्रेस पण मला चेंज करायचा आहे आणि स्वयंपाकाला सुद्धा लागायचं आहे. चला दाखवते. कांदे माझे संपत आलेले, त्याच्यामुळे मोठ्या साईजचे ह्यावेळेस कांदे घेऊन आले. आलं घेऊन आली आहे. गवार इतकी छान आणि फ्रेश मिळाली ना, तर 20 रुपयाचे अर्धा किलो गवार घेऊन आली. शेवग्याच्या शेंगा गावरान मिळाल्या. लिंबू तर इतकं महाग होतं, 20 रुपयाचे 4च लिंबू. बटाटा आणला आहे. ह्यावेळेस मी कैरी घेऊन आली आहे. मला कैरीची चटणी करायची आहे, एकदम चटपटीत अशी. खूप भारी लागते आणि कैरीचा सीझन चालू आहे, त्याच्यामुळे घेऊन आली. ॲपल पण आणले होते आणि नेसकॅफे कॉफी पिऊ वाटलेली म्हणून कॉफीच्या पुड्या आणलेल्या, हनी आणलेले आहे. लवकरच डाएट सुरू करते. मस्त खाऊन बघा. तर सकाळी मी ना इडलीचं म्हणजे इडलीसाठी जे पीठ लागतं ना, त्यासाठी मी तांदूळ आणि डाळ भिजत टाकलं होतं. तर आता मी ते वाटून ठेवणार आहे, म्हणजे सकाळपर्यंत ना खूप छानपैकी पीठ फर्मेंट होईल. तर बघू शकताय तांदूळ खूप छानपैकी फुगलेत, आता वरती आलेत तांदूळ, मस्त फुगलेत. डाळ पण छान भिजलेली आहे. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेते. डाळ आणि तांदूळ आता छान असं बारीक वाटून घेतले आणि आता हे सगळं मिक्स करते एकत्र आणि रात्रभर असंच फर्मेंट व्हायला ठेवते. कुकरमध्ये ठेवणार आहे, म्हणजे रात्रभर खूप छान फर्मेंट होईल. आता उन्हाळा आहे, कुकरमध्ये नाही ठेवलं तरी होतं फर्मेंट, पण कुकरमध्ये ठेवलं ना अजून जास्त छान फर्मेंट होतं. तर आता हे छान असं मिक्स करते. आता जेवणामध्ये आज मी बनवणार आहे मसाले भात. आणि चला आता मसाले भातासाठी मी काय काय प्रिपरेशन करते ते दाखवते मी तुम्हाला. आणि मसाले भाताची रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे, म्हणजे पुलाव बनवणार आहे आज. तर आहे ह्या साहित्यामध्ये, घरातल्या साहित्यामध्ये पुलाव बनवणार आहे, झटकीपट एकदम. चला. पुलावची रेसिपी मला शूट करायची होती, पण मोबाईलच स्विच ऑफ झाला. खूप भारी दिसतोय पुलाव. तर आता आपण याला सगळं मिक्स करूया. काजू वगैरे टाकून मी आज पुलाव बनवला. कसं झालंय ग? छान झालंय का? मस्त ना? वाव मस्त. इतका छान आणि मस्त पुलाव झाला होता ना, खरंच मी रेसिपी तुमच्यासोबत शूट करायला पाहिजे होती, म्हणजे दाखवायला पाहिजे होती तुम्हाला मी. पण माझा मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे दाखवू नाही शकले. खरंच लय भारी झाला होता, एक नंबर आणि टेस्टी झाला होता. तुम्हाला रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करा. तर अजून आता किचन वाट्यावरती भांडी आहेत, भांडी पण क्लीन करायची, किचन क्लीन करायचे आणि त्याच्यानंतर मग झोपायचं. तर आता मी भांडी क्लीन करून घेते आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. नवीन अजून तुम्हाला काय बघायला आवडेल हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला कसल्या प्रकारचे ब्लॉग्स आवडतात हे पण मला नक्की सांगा. तर भेटूया अशा छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय.